नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल, ह्या ठिकाणी पापड अगदी चौपटीनं फुललेला आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचे, कुठलंही मेजरमेंटला परफेक्ट घ्यायचे. आता ह्या भांड्याने आपण ह्या ठिकाणी एक बाउल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ते कढईमध्ये टाकायचं किंवा पातेलं घ्या, काही घेतलं तरी चालते. त्याच बाउलनं आणखीन एक बाउल आपण टाकलेला आहे, दुसरं आणखीन एक टाकायचं. एकूण आपण ह्या ठिकाणी 3 बाउल इतकं पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी अर्धा चमचा मीठ, 1 चमचा आपण पापड खार टाकलेला आहे आणि भरपूर असे आपल्याला तीळ टाकायचा. तीळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एक उकळी आपल्याला ह्या ठिकाणी येऊ द्यायचे. उन्हात न जाता अगदी साध्या पद्धतीने सहज कोणालाही बनवता येणारे पापड आहेत. अगदी चौपटीने फुलणारे पापड तर तुम्ही पाहिले, पण हे पापड बनवण्याची इतकी सोपी पद्धत आहे की कोणीही बनवू शकते आणि ते पण घरात बसून. आपल्या उन्हात सुद्धा जायची गरज नाही ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी उकळी येण्यासाठी आपण प्लेट झाकलेली आहे. एक उकळी आता ह्या ठिकाणी आलेली आहे, तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल. जेव्हा साईडला आपले बुडबुडे आलेले आहेत, उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्याच बाउलने आपण जे पाणी घेतलेलं होतं तेच बाउल घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आणि एक बाउल सुरुवातीला आपल्याला टाकायचे. त्याच बाउलने आपण आणखीन अर्धा बाउल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी. जितकं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट आपण ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. कुठल्याही भांड्याने जर घेतलात तुम्ही तर दुप्पट पाणी घ्यायचं आणि त्याच्या अर्धा आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आता सर्व पीठ आपण जे आहे ते टाकलेलं आहे आणि हळूवार आपल्याला गॅस मिडियम ठेवून पूर्ण घाटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या राहणार नाहीत किंवा जास्त गड्डे गड्डे राहणार नाही. ह्या पद्धतीने आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करण्यासाठी वेळ लागत नाही. आता मिक्स झालेला आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून झाकण ठेवायचं आहे, जे की पीठ चांगलं वाफरलं जाईल. आता ह्या ठिकाणी पाहू शकता छान पीठ जे आहे ते छान शिजलेलं आहे. गॅस बंद करायचं आहे. असं एक मोठं पातेलं ठेवायचं, त्यावरती चाळणी ठेवायचे. चाळणी ठेवायचं, तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही ह्या ठिकाणी. आता जे पीठ आहे ते पाहायचं आपल्याला अगदी छान घट्ट शिजलेलं आहे. घट्ट शिजलेलं पीठ जेव्हा चांगलं शिजलेलं असतं त्यावेळेस आपल्याला हे थोडं थोडं काढून आता चाळणीवरती ठेवून वाफवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे बनवून ठेवलं तरी सुद्धा चालते. अगदी 5 मिनिटामध्ये पीठ आपलं छान वाफरलेलं आहे. चाळणीवरती सुद्धा आपण ठेवल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटच ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही कारण पीठ चांगलं शिजलेलं असतं. आता एखादी अशी पॉलिथिन घ्या, त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून थोडं पिठाला आपण आता ह्या ठिकाणी मऊ करून घेणार, जे की पापड जे आहेत ते चांगले मोठे होतील आणि पीठ चांगलं लवचिक होईल. ह्यासाठी आपण थोडंसं मळून घेत आहोत. आता चटके बसत असतील तर असं ह्या पद्धतीने लाटण्यानं आपण थोडंसं मऊ करून घेणार आहोत किंवा कुठलाही ओला रुमाल करून जर मळून घेतलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान मऊसर लवचिक आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे छोटे छोटे चांगले गोळे बनवून घ्यायचे. आता इथं पॉलिथिनमधून बाहेर काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर एकसारख्या आकारामध्ये येण्यासाठी थोडंसं आपण ह्याला एक रोल बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही हाताने एकसारखी गोल बनवून घेतलं तरी सुद्धा चालते. अशा पद्धतीने थोडं कट करून आपण लहान आकारात किंवा मोठ्या आकारात तुम्हाला जसे पापड बनवायचे तशा पद्धतीने गोळे बनवून घेतलं तरी सुद्धा चालते. तर एकदाच आपण जितके पापड बनवणे शक्य आहे तितके आपण जे गोळे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. थोड्या थोड्या स्टेपने आपल्याला ह्याच पद्धतीने गोळे पूर्ण पिठाचे बनवून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपले फटाफट जे आहेत ते गोळे बनवून तयार झाले आहेत. पापड बनवण्यासाठी सुद्धा बिलकुल वेळ लागत नाही. झटपट हे पापड बनवून तयार होतात. अगदी घरातच सावलीत बसून तुम्ही केव्हाही हे पापड बनवू शकता. आता ह्या ठिकाणी गोळे तर बनवून झालेले आहेत आपल्याला. आता एक गोळा घ्यायचा, दुसरे गोळे जे ते आपण झाकून ठेवलेले आहेत असे 2 पॉलिथिन घ्यायचं आहे. सुरुवातीला फक्त एक एक थेंब आपण तेल लावून घेतलेला आहे, जास्तीचा तेलाचा वापर करायचा नाही. आता असं पोळपाटाने आपण प्रेस करून जे आहेत पापड अगदी छान मोठे करून घेतलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे किंवा प्लेटनं केलं तरी सुद्धा चालते. आणि थोडंसं खूप जाड वाटत असले तर तुम्ही त्या ठिकाणी लाटण्याने सुद्धा लाटले तरी सुद्धा पापड जे आहेत ते अगदी छान पातळ होतात. आता ह्या ठिकाणी मी पोळपाट उचलून आलेले आहे. जिथं आपल्या पापड बनवून टाकायचं त्या ठिकाणी आपण आता हे ठेवलेलं आहे. एक मोठी पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे. आपण हे घरातच बसून बनवत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला भरपूर असे पापड फटाफट बनवून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे पुरी मशीन आहे, त्यामध्ये सुद्धा हे पापड बनवता येतात किंवा तुमच्याकडे पापड मशीन असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवतो. फटाफट पापड बनवून तयार होतात. ह्या मशीनमध्ये सुद्धा आपल्याला पापड अगदी प्रेस करून असे मोठ्या आकारामध्ये भरपूर असे पापड आपण बनवू शकतो. मी जेव्हा पापड बनवतो तेव्हा माझा मुलगा मी बनवतो असा हट्ट करत होता आणि कारण सुट्टीच्या दिवशी बनवलेला असल्यामुळं त्याला दिसत होतं आणि आपणही बनवू असं वाटलं आणि मला थोडीशी पापडामध्ये तो मदत केलेला आहे आणि त्याने भरपूर असे मला प्रेस करून दिलेले आहेत पापड. अगदी आम्ही दोघं फटाफट हे पापड सर्व बनवून टाकलेले आहेत.
अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. अगदी सोप्या पद्धतीनं पापड वर्षभरासाठी आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी घरातच कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये हे पापड बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी पाहू शकता इतके आपण ह्या ठिकाणी पापड बनवलेले आहेत. पापड आपले पूर्ण बनवून झालेले आहेत. आता 1 दिवसाकरता आपल्याला हे पापड जे आहेत ते कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 1 दिवसाकरता बाहेर मी उन्हाला ठेवलं होतं. नंतर हे पापड जे आहेत ते घरात आणून ठेवलेले आहेत आणि चांगले पापड जे आहेत ते वाळलेले आहेत. आता हे पापड किती पट फुलू शकतात हे सुद्धा आता आपण ह्या ठिकाणी तळून पाहणार आहोत पुढे. अगदी छान खमंग असे आपले हे तीळ पापड बनवून तयार झालेले आहेत सोप्या पद्धतीनं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर आता आपण पापड जे आहे ते तळून पाहूया. तेल छान कडकडीत गरम झालं की पापड टाकायचे. मला सुद्धा विश्वास बसत नाही की पापड इतके मोठे होतात की मला अंदाज सुद्धा आला नव्हता की इतकं पापड मोठं होईल. त्यासाठी मी थोडंसं तेल कमीच टाकलेलं होतं, पण तेलापेक्षा सुद्धा पापड हे खूप मोठं झालं. कढईतून बाहेर येणे इतकं हे पापड मोठं झालेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, किंवा नवीन मी असे व्हिडिओ बनवेल तर पण तुम्हाला पाहायला भेटतील. 1 नाही 2 नाही असे 2 ते 3 तुम्हाला मी पापड तळून दाखवते की पापड हे आपले किती पट फुलू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच विश्वास बसला असेल की पापड खूप मस्त फुललेले आहेत. आता पाडवा जवळ आलेला आहे. पाडव्यासाठी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की असे पापड बनवा. तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला आणखीन वाळवण्याच्या कुठले पदार्थ पाहायचे आहेत ते कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक पापड तोडून दाखवते की किती कुरकुरीत आपलं हे पापड झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येईल. अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. खाण्यासाठी चवीला सुद्धा अप्रतिम आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करा. साईजला पापड तर तुम्हाला तोडून दाखवले, पण पापडाची साईज सुद्धा पहा. अगदी कच्च्या पापडाची साईज इतकी लहान आहे आणि तळलेल्या पापडाची साईज इतकी मोठी आहे. तर 5 पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेलं आहे. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.